नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयरिंग्स, इयर चेन, हेअर ॲक्सेसरीज आणि कडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इयरिंगचा जो खालचा झुमका असतो तर तो बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे एक राऊंड कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ग्लू लावून आपण टगर स्टिक करून घेत आहोत, टगर कळी स्टिक करून घेत आहोत। तर खालच्या बेसला आपल्याला थोडीशी मोठी जी टगर असते तर ती स्टिक करून घ्यायची आहे आणि सेकंड राऊंडला आपल्याला मीडियम जी साईजची टगर असते ती स्टिक करायची आहे आणि थर्ड लेयरला आपल्याला छोट्या साईजची टगर स्टिक करून घ्यायची आहे। म्हणजे आपला जो झुमका आहे तो व्यवस्थित दिसतो, त्याचे लेयर्स व्यवस्थित दिसतात। आता पहिला लेयर आपला कंप्लीट झालेला आहे टगर चिटकवून। आता सेकंड लेयरसाठी आपल्याला टगरच्या जे कॉर्नर्स आहेत तर त्या कॉर्नरवरती ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि सेकंड लेयर स्टिक करायचा आहे। तर सेकंड लेयरसाठी आपण मीडियम साईजची टगर वापरणार आहोत। व्यवस्थित टगर ही तुम्हाला इथे स्टिक करायची आहे। थोडासा इथे ग्लू जास्त लावायचा आहे। तुमच्याकडनं जर का ग्लू कमी पडला तर तुमची टगर निघू शकते आणि तिथे तुमची डिझाईन आणि फिनिशिंग खराब होईल। त्यामुळे ग्लू हा थोडासा इथे जास्त वापरायचा आहे। तर आता सेकंड लेयर सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे आणि थर्ड लेयरला आता एकदम स्मॉल साईजची जी टगर असते ती यूज करायची आहे। तर चॅनलला तुम्ही नक्कीच आपला सबस्क्राईब करून घ्या। मी तुम्हाला इन डिटेलमध्ये व्हिडिओज दाखवत आहे। आपण पार्ट 1 मध्ये लॉंग नेकलेस कसा बनवायचा हे बघितला। आता हा पार्ट 2 आहे आणि पार्ट 3 मध्ये आपण ट्रेंडिंगला असणारे कलिरे आणि मेखला कसा बनवायचा हे बघणार आहोत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। तर अशा प्रकारे आपला इथे झुमका बनवून रेडी झालेला आहे 3 लेयरचा। आता आपल्याला एक सुई दोरा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे। मणी टाकल्यानंतर हे जे गोल्डन फ्लॉवर आहे तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपला झुमक्याचा खालचा बेस कवर होतो आणि तो सुंदर दिसतो। आता टाकल्यानंतर आपल्याला झुमक्याच्या खालच्या साईडनी सुई ओवून घ्यायची आहे, मध्यभागून बरोबर वरती काढायची आहे सुई, म्हणजे ते फ्लॉवर आपल्या झुमक्याच्या खाली येते। म्हणजे आपला कॅनव्हास पेपर तिथे दिसत नाही आणि ते फूल दिसतं आणि तिथे ते सुंदर दिसतं। आता ते फूल ओवल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला 3 गोल्डन कलरचे मणी, 3 किंवा 4 गोल्डन कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। ते ओवून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो दोरा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा दोरा व्यवस्थित कट करायचा आहे आणि तो दोरा कट केल्यानंतर आपल्याला तो दोरा कट करून झाल्यानंतर आपल्याला तो दोरा जो आहे तर तो आपण ग्रीन कलरचे जे पॅचेस बनवले होते त्या पॅचेसच्या बॅक साईडला चिटकून घ्यायचा आहे। आणि आता इयरिंगचा जो बेस असतो तर तो बेस कॅनव्हासला अटॅच करून तो सुद्धा आपल्याला इयरिंगच्या बॅक साईडला स्टिक करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस आपण ग्लू लावल्यानंतर व्यवस्थित ते दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सुंदर असं आपलं फिनिशिंग येतं आणि सुंदर अशी इयरिंग आपली बनवून इथे रेडी झालेली आहे। अशाच प्रकारे दुसरीसुद्धा इयरिंग आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता आपण इथे झुमका बनवून झालेला आहे, तर झुमक्यासाठी लागणारे जे वेल असतात, इयर चेन असते, तर ती बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे जंपरिंग घेतलेली आहे। जंपरिंगला आपल्याला सुई दोरा अटॅच करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण दोरा अटॅच करून घेत आहोत। तर दोरा अटॅच करून झाल्यानंतर आता आपल्याला गोल्डन मणी आणि टगर
अशी ओवून घ्यायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा गोल्डन मणी आणि एक टगर आणि पुन्हा गोल्डन मणी टगर असं करत करत आपल्याला एक माळ बनवून घ्यायची आहे। इथे मी जवळपास 10 टगर ओवून घेणार आहे पहिल्या लेयरला आणि दुसऱ्या लेयरला 12, म्हणजे आपले ते इयर चेन्स जे आहेत ते छान दिसतात। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच की आपण कशा प्रकारे ओवून घेत आहोत। मी इथे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये प्रोसेस कळेल। आता इथे 10 टगर ओवून झालेले आहे। त्यानंतर मी इथे जंपरिंग ओवून घेतलेली आहे सुई दोरामध्ये आणि आता तिथे आपल्याला ही जी पहिली लाईन आहे ती सिक्युअर करण्यासाठी 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ती लाईन पहिली लाईन आपली सिक्युअर होऊन जाईल। प्रत्येक वेळेस गाठी मारताना तुम्ही 3 ते 4 गाठी मारायच्या, एकच गाठ मारून सोडून द्यायचं नाही, कारण की ती गाठ सुटण्याची शक्यता असते। त्यामुळे नेहमी सावधानता बाळगायची आणि 3 ते 4 गाठी इथे तुम्ही मारून घ्यायच्या। आता इथे व्यवस्थित गाठी आपल्या मारून झालेल्या आहेत आणि तसाच आपल्याला दोरा कट करायचा नाही आहे। तसंच आता दुसरी जी लाईन आहे ती ओवून घ्यायची आहे। पहिल्या लाईनमध्ये आपण 10 टगर ओवल्या होत्या, आत्ता दुसऱ्या लाईनमध्ये आपण 12 टगर ओवणार आहोत। आपण इथे दोरा कट केलेला नाही आहे, तोच दोरा आपण कंटिन्यू केलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। इथे जर का तुम्हाला 3 लाईनचं करायचे असेल इयर चेन, तर तुम्ही 3 लाईनची सुद्धा करू शकता। तर पहिल्या लाईनमध्ये 10, दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये 14 असं तुम्ही ओवू शकता, पण मी इथे 2च लाईनी केलेल्या आहेत। आता दुसरी लाईनची सुद्धा आपल्याला इथे गाठ मारून दुसरी लाईन सुद्धा सिक्युअर करून घ्यायची आहे व्यवस्थित। असे प्रकारे सुंदर असे आपले कानवेल इयर चेन बनवून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे दुसरी सुद्धा आपल्याला इयर चेन बनवून घ्यायची आहे। व्हिडिओ तुम्ही जर का व्यवस्थित बघितलात तर तुम्हाला डिटेल प्रोसेस नक्कीच कळेल। तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून जाता, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे आपले नवीन आलेले व्हिडिओज तुम्हाला लगेच कळतील। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। सुंदर असे आपले इथे वेल बनवून तयार झालेले आहेत। आता आपण जिथे गाठी मारलेल्या आहेत तिथे आपल्याला थोडं ग्लू लावून घ्यायचा आहे, म्हणजे त्या गाठी आपल्या सिक्युअर होऊन जातात, सुटण्याची शक्यता राहत नाही। तर अशाच प्रकारे दुसरी सुद्धा आपल्याला इयर चेन बनवून घ्यायची आहे। आता इयर चेन नंतर आपण हेअर ॲक्सेसरी बनवणार आहोत। तर हेअर ॲक्सेसरीजसाठी मी इथे 3 लेयरचा जो आपला राऊंड होता तो घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी बॉल चेन घेतलेली आहे, ग्रीन कलरचे कुंदन्स घेतलेले आहेत, मोरपीस घेतलेले आहेत आणि सुई दोरा। तर आपण हे 3 लेयरचं जे आपलं पेंडन आहे बनवलेलं, तर त्याच्या बॅक साईडला आपल्याला ह्या ज्या बॉल चेन आहेत तर त्या स्टिक करून घ्यायच्या आहेत। तर त्या स्टिक करण्यासाठी आपल्याला त्या बॉल चेन्सला सुई दोऱ्याने दोरा लावून घ्यायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे आणि बॉल चेनला दोरा अटॅच करून घ्यायचा आहे। तर बॉल चेन्स ज्या असतात त्यांना आपल्याला दोरा अटॅच करण्यासाठी जागा असते, तर आपण तिथे व्यवस्थित प्रकारे दोरा अटॅच करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि 1-1 इंचाचा दोरा आपल्याला तिथे कट करून घ्यायचा आहे। वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला दोरे
अटॅच करून घ्यायचं आहेत. असे तिन्ही बॉल चेन्सला आपल्याला दोरे अटॅच करून घ्यायचे आहेत. मी इथे 3 बॉल चेन्स घेतलेल्या आहेत. मधली जी बॉल चेन घेतलेली आहे ती मोठी साईजची घेतलेली आहे आणि ज्या 2 साईडच्या आहेत त्या मधल्या चेनपेक्षा थोड्या छोट्या घेतलेल्या आहेत. तर दोन्ही साईडच्या ज्या आहेत तर त्या एकसारख्या साईजच्या घ्यायच्या आहेत आणि मधली थोडीशी त्याच्यापेक्षा मोठी घ्यायची आहे. आता आपले सगळ्याला दोरे अटॅच करून झालेले आहेत. तर आपला पेंडंट जो आहे तर त्याच्या बॅक साईडला आपल्याला ह्या ज्या बॉल चेन आहेत त्या व्यवस्थित प्रकारे अटॅच करून घ्यायच्या आहेत. दोरे व्यवस्थित बॅक साईडला पहिली जी आहे ती मध्यभागी एकदम चिटकवून घ्यायची आहे. तिथे थोडासा ग्लू टाकायचा आहे आणि तो स्प्रेड करायचा आहे म्हणजे ती स्टिक होऊन जाते. त्यानंतर साईडची आपल्याला तिथे स्टिक करून घ्यायची आहे आणि या सगळ्या स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला सगळीकडे ग्लू टाकून घ्यायचा आहे आणि दुसरा एक कॅनव्हासचा जो राऊंड कट केलेला आहे तर तो त्यावरती आपल्याला स्टिक करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या त्या लाईन्स तिथे सिक्युअर होऊन जातात, निघत नाही. आता खालच्या साईडला सुद्धा आपण दोरे लावून घेतलेले आहेत. तर तिथे आपल्याला छोटे जे कॅनव्हासचे राऊंड्स आहेत ते ठेवून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा खाली कॅनव्हासचा राऊंड ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दोरा स्टिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोरपीस जे आहे तर ते स्टिक करायचं आहे व्यवस्थितरित्या आणि मोरपीसच्या कॉर्नरवरती आपल्याला ग्रीन कलरचा जो कुंदन आहे तो स्टिक करून घ्यायचा आहे. म्हणजे सुंदर असं आपलं डिझाईन इथे तयार होते. अशाच प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मोरपीस आणि कुंदन स्टिक करून घ्यायचे आहेत. अशी सुंदर अशी आपली हेअर ॲक्सेसरीज इथे बनवून तयार होते. मोरपीस स्टिक करताना व्यवस्थित स्टिक करायचं आहे. खाली आपण त्याला बेसला छोटा कॅनव्हास पेपर लावला आहे म्हणजे आपला ते कुठेही निघणार नाही. आणि प्रत्येक वेळेस ग्लू टाकल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. ते सिक्युअर झालं आहे की नाही हे सुद्धा व्यवस्थित प्रत्येक वेळेस चेक करायचं आहे. तर सुंदर असे आपले मोरपीस लावल्यानंतर हेअर ॲक्सेसरीज अशी सुंदर दिसती आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी आपली हेअर ॲक्सेसरीज इथे दिसते आहे. हेअर्समध्ये लावल्यानंतर खूप सुंदर दिसतात. आता आपल्याला आपले जे कडे असतात तर ते कडे बनवून घ्यायचे आहेत. तर कड्यांच्या कडे जे असतात हे ॲडजस्टेबल कडे असतात. ते एक ओपनेबल असतात. ह्याच्यावरती आपल्याला टगर चिटकवून घ्यायची आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ग्लू लावून घ्यायचा आहे कड्याच्या कॉर्नरवरती आणि एकसारखी टगर आपल्याला तिथे स्टिक करून घ्यायची आहे. तर या कड्यावरती 2 टगर बसत होत्या त्यामुळे मी 2-2च्या लाईनी इथे स्टिक करून घेतलेल्या आहेत. फक्त टगर चिटकवताना लहान मोठी चिटकवू नका कारण की ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही जर का छोटी टगर चिटकवलीत तर छोटीच चिटकवा आणि मोठी चिटकवलीत तर मोठीच टगर चिटकवा. जर का तुम्ही छोटी चिटकवलीत तर तुमच्या 3 टगर बसतील. इथे मी मोठी टगर चिटकवलेली आहे त्यामुळे माझे 2च टगर इथे या कड्यावरती बसलेले आहेत. तर अशाच प्रकारे प्रत्येक वेळी ग्लू लावून घ्यायचा आणि टगर चिटकवत जायची आहे. आधीच खूप जास्त ग्लू लावून घ्यायचा नाही कारण की हा ग्लू खूप लवकर वाळतो. जर का तुम्ही आधीच खूप ग्लू लावलात तर तुम्ही टगर चिटकवस्तोपर्यंत तुमचा ग्लू वाळून गेलेला असतो आणि त्याची मग फिनिशिंग छान येत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडाच ग्लू लावून घ्यायचा आहे आणि तेवढंच तुमचं काम कंप्लीट करून घ्यायचं आहे. ते कंप्लीट झाल्यानंतरच पुढे ग्लू लावायचा आहे. तर अशाच प्रकारे कंटिन्यू आपल्याला टगर चिटकवत जायची आहे आणि हा कडा कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे दुसरासुद्धा कडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि
सुंदर असे कडे आपले बनवून तयार झालेले आहेत. तर इथेच आपला सेकंड पार्ट हा संपत आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण मेखला बघणार आहोत.